सोलापूरचा अद्ययावत सिंथेटिक ट्रॅक संदर्भात निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। 6 मार्च 2025 रोजी सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व सोलापूर शहर आणि जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी अद्ययावत अशा मंजूर झालेल्या सिंथेटिक ट्रॅकच्या योग्य निधी खर्चासंदर्भात व सिंथेटिक ट्रॅक हा तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने बांधण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले। सदर सिंथेटिक ट्रॅक हा पश्चिम दिशेस 110 मीटर हर्डल्स आणि 100 मीटर धावणे 10 लेनचा व दोन्ही डिसिंथेटिक करण्यात याव्यात अशा संदर्भातले निवेदन देण्यात आले। सदर निवेदनामध्ये 8 लेनचा अद्ययावत सिंथेटिक ट्रॅक असून आत बाजूस सिंथेटिक करायचे असून विविध खेळांसाठी फेकीच्या बाबी उड्यांच्या बाबी या संदर्भात योग्य त्या रचना करून टेक्निकल बाजूने विचार करून बांधण्यात यावा। त्यासाठी मंजूर झालेला संपूर्ण निधी हा सिंथेटिक ट्रॅक कामी वापरावा। सोलापूर शहर जिल्ह्यातील त्याचे योग्य असे व्यवस्थापन करावे असे निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे सोलापूर शहर जिल्ह्यातील नवख्या खेळाडूंना मैदानी स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा उंचावण्यास मदत होईल, जेणेकरून सोलापूर शहर व जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजेल। या पाठीमागची भूमिका सोलापूर शहर जिल्ह्यातील असोसिएशनचे सचिव राजू पाटी, सोलापूर शहर जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, शहर अध्यक्ष विठ्ठल कुंभार, सोलापूर शहर शारीरिक शिक्षण महासंघाचे सचिव प्रमोद चुंगे, सहसचिव प्राध्यापक राहुल हजारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राध्यापिका सुवर्णा कांबळे, सौ आरती मलजी, क्रीडा शिक्षक संतोष जाधव, ॲथलेटिक कोच रवी राठोड आदी मान्यवर निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। संघटनेच्या माध्यमातून कित्येक वर्ष संघर्ष करून हा सिंथेटिक मैदान मंजूर केलेला आहे। मंजूर झालेले सिंथेटिक मैदान 1 नंबरचं सिंथेटिक मैदान मंजूर झाले आणि त्याच्यासाठी पैसेही तेवढेच मंजूर झालेले आहेत। त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत की ज्या हेडखाली पैसे आलेले आहेत सिंथेटिक मैदानासाठी ते सिंथेटिक मैदान परिपूर्ण व्हावं आणि 1 नंबरचं व्हावं आणि सर्व जिल्ह्यातील खेळाडूंना त्याचा उपयोग घेता यावा यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।